आपण डिव्हिजन ट्रिक्स बघणार आहोत की डिव्हिजन करायचं म्हणलं की मुलांना खूप टेन्शन येतं, कारण डिव्हिजन ही सोपी गोष्ट नाही असं मुलांना वाटतं. परंतु आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो डिव्हिजन ट्रिक, म्हणजे भागाकार करणे. एकदम सोप्या पद्धतीने भागाकार कसा करायचा, कितीही मोठ्या संख्या असू द्या, आपल्याला डिव्हिजन करायला एकदम सोपी पद्धत मी घेऊन आलो. बघूया आपण काय ते. आता या ठिकाणी बघा 32 डिवायडेड बाय काय आहे 7488. आता ह्या नंबरला डिवाइड करायचं, तर कसं करायचं त्यासाठी एक सिंपल ट्रिक मी घेऊन आलोय. आता सुरुवातीला लास्टला आपल्या युनिट प्लेसला कोणता नंबर आहे रे 2, तो इकडे बाजूला काय करा, बाजूला लिहा साईडला. इकडे काय राहिलं आता 3. आता 3 ने काय करायचं, याला डिव्हिजन करायचं एकेकाला. 3 च्या टेबल मध्ये 7 आहे का, 9. त्या छोटा नंबर कोणता आहे 6. 3 2 जा 6. 7 मधनं 6 गेले, 1 राहिले. ठीक आहे. आता वरून काय करायचं आपल्याला, इकडे 4 घ्यायचे. घेतले. आता हे आपण जे 2 घेतले, कुठलं इथले जे 2 घेतले, आता काय करायचं, इथं जे आन्सर येईल त्याच्याबरोबर त्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. किती आलं आता 2 आले, म्हणून 2 ने 2 ला मल्टिप्लिकेशन किती आलं 4. आता हे जे आन्सर आले ते यातून मायनस करायचे. 14 मधनं 4 गेले, किती राहिले 10 राहिले. किती राहिले 10. आता 10 राहिले म्हटल्यानंतर 3 च्या टेबल मध्ये 10 आहे का, नाही. त्या छोटा नंबर कोणता आहे तो बघायचा. किती 3 3 जा 9. 10 मधून 9 गेले, 1 राहिले. सेम तुम्हाला सांगितलं हे 2 घेतलं होतं, आता इथे किती आले 3 आले. 3 ला मल्टिप्लिकेशन करा 6. इकडे वरून 8 घेतलेले. आता हे 6 यातून मायनस करा. 18 मधून 6 केले, किती राहिले 12 राहिले. ओके. आता 3 च्या टेबल मध्ये 12 आहे का चेक करायचं. तर 3 च्या टेबल मध्ये 12 आहे, किती नंबरला आहे 4 नंबरला. 0 0. तर वरून हे जे 8 आहे ते इकडे घ्यायचे. ओके. आता इकडे काय आलं रे 4. पहिल्यांदा एक आपलं 2 4 जा 8, किती आलं 8. आता हे वरून आपण 8 ऑलरेडी घेतलेले आहेत. 8 मधून 8 गेले, -0. म्हणजे आपलं जे आन्सर आहे किती आलं 234 आलेलं आहे. आता हे तुम्हाला एका गणितावरून नाही कळणार, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया, तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित समजेल काय केलं ते. आपण एक्झाम्पल बघूया. 43 डिवायडेड बाय 6106. तुम्हाला मागाशी सांगितलं त्याप्रमाणे काय करायचंय, इथलं जे 3 आहे ते बाजूला काढा. हे फक्त 4 जे आहे, आता 3 आपण बाजूला काढले. 4 च्या टेबल मध्ये 6 आहे का रे, 9. 6 पेक्षा छोटा नंबर 4 1 जा 4. 6 मधनं 4 गेले, 2 राहिले. आता हे जे 3 आहे ते याच्या बरोबर मल्टिप्लिकेशन. 3 1 जा 3. इकडे वरून 1 घ्यायचे, 3 1 जा 3. आता 21 मधनं 3 मायनस केले तर राहिलं 18. ओके. आता 4 च्या टेबल मध्ये 18 आहे का, नाही. त्यापेक्षा छोटा नंबर कोणता आहे मग 16. किती नंबरला आहे 4 नंबरला 16. 8 मधनं 6 गेले 2, इकडे 0 2 आलं. आता वरून हा 0 घेतला. आता काय करायचं, इकडे आपल्याला परत हे 3 आणि इथे आन्सर काय आलं आपलं 4 12. त्यातून मायनस करा, किती आलं मग आपलं आलं इथं 8. आता 4 च्या टेबल मध्ये 8 आहे का चेक करा. आहे, किती नंबरला आहे 2 नंबरला आहे. 8 0 0. आता हे वरून घेतलं 6 खाली, किती आलं आपलं 2. इथे किती आपलं 3. 3 2 जा 6. 6 मधनं 6 मायनस केलं, 0 राहिले. म्हणजे बघा हे आपल्या आन्सरला 142. असे सिंपल आहे. आता हे आपण 2 डिजिटचं बघितलं. आता आपण बघूया 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. डिजिटचं काय केलं रे, डिव्हिजन केलं. आता 3 डिजिटने आपल्याला डिव्हिजन करायचंय. अजून अवघड असं वाटतं मुलांना. एक सिंपल ट्रिक बघा. सेम काय करायचं, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युनिट प्लेसला कोण आहे 2, त्याला उचला बाजूला ठेवा इकडे. आता काय राहिलं 10. आता 10 ने डिव्हिजन करायला एकदम सोपं आहे आपल्याला. 10 ने डिव्हिजन सगळ्यांना करता येतं. 10 च्या टेबल मध्ये 32 आहे का, नाही. त्यात छोटा नंबर कोणता आहे 30. किती 3 जा 32 मधनं 30 गेले, किती राहिले 2 राहिले. वरून घेतले 7. आता इथे किती आलं 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6. आता यातनं मायनस करा 6. 27 मधनं 6 मायनस केले तर किती आलं 21. आता 10 च्या टेबल मध्ये 21 आहे का, नाही. छोटा नंबर 20. 2 जा 1 राहिले 0. वरून घ्या इकडे 4 खाली, किती आहे 2. त्या 2 ला 2 ने मल्टिप्लिकेशन 4. 14 मधून
4 गेले, खाली राहिले 10. आता 10च्या टेबल मध्ये 10 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 1 नंबरला. 0 0. आता हा 2 राहिलेला इकडं खाली घ्या. किती आलं? 1 2 इकडचा आणि हा 1. 2 1 जा 2. 2 मधनं 2 गेले, किती राहिले? 0. म्हणजे आन्सर किती आलं? 321. बघा 3 डिजिट नंबर आहे तरी सुद्धा आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने आपण हे डिव्हिजन केलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे झालं की समजा आता 102 आहे, समजा 106 असेल, 107 असेल. आता 5 डिजिटच्या पुढे गेल्यानंतर काय ट्रिक आहे ते आता आपण बघूया. 113 नी 65,314 ला कसं डिव्हिजन करायचं, की आता ह्या ठिकाणी एक वेगळी ट्रिक्स आहे. म्हणजे ट्रिक्स तीच आहे सेम, पण जर डिव्हिजनचं जर संख्या जी आहे ती 5 च्या वर गेल्यानंतर काय करायचं आता आपण बघूया. सेम थिंग, युनिट प्लेसला 3 आहे, बाजूला काढा. 11 नी इकडे 65 त्याला डिव्हिजन करा. 11 5 जा 55, कारण 66 हा नंबर आहे त्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला पाहिजे असतो. आपण केलं इकडे 0 इकडे 10. ठीक आहे. आता हे वरून घेतले 3, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 5 जा 15. आता 103 मधनं 15 मायनस केले, इकडे कॅरी ओव्हर होतो, इकडं 13 मधनं 5 गेले 8 आणि इकडे आपण बघितलं 9 मधनं 1 गेलं 8. आता या ठिकाणी 88 आलं. आता 11च्या टेबल मध्ये 88 आहे. आता मला तुम्हाला ते सांगायचं की जेव्हा आपला इथला नंबर 5 च्या वर जातो किंवा 5 असेल त्या पुढचा जर असेल तेव्हा तर आपल्याला डिव्हिजन जात असताना सुद्धा आपण तो नंबर नाही घेता त्याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा आहे. म्हणजे 11 8 जा 88 येतं, पण आपल्याला ते घ्यायचं नाही. आता इथे काय घेणार आपण? त्यापेक्षा छोटा नंबर कोणता आहे? 11 7 जा 77. इकडे बघा 11 आलं, वरून घेतलं 1. 3 into 7 किती झालं? 21. आता यातून हे मायनस करायचंय. 0 आणि 9 म्हणजे 90 आलं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी 11च्या टेबल मध्ये 90 आहे का? नाही. त्यापेक्षा छोटा नंबर 8. 88 20 वरून घेतले 4. आता इथे किती आलं? 8. 3 8 जा 24 इथे आहे तसं आणि मायनस केलं की आपलं आन्सर आलं 578. म्हणजे लक्षात ठेवा की इथे जर हा नंबर 5 च्या वर जात असेल तर जर समजा डिव्हिजन होत असताना सुद्धा तो नंबर घ्यायचा नाही, त्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा डिव्हिजनसाठी, तेव्हा आपली ही ट्रिक या ठिकाणी कामी येते. म्हणजे कोणताही नंबर असेल 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट आपण हे सहजासहजी डिव्हिजन करू शकतो. एवढी सिंपल ट्रिक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आमचं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.